हे गाइस, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग। तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे शिखर शिंगणापूरला महादेवाचे दर्शन घेण्यासाठी। आमच्या इथून 15 दिवसासाठी पायी जातात काठी कावड घेऊन। 15 दिवस म्हणजे 8 दिवस जाण्यासाठी लागतात आणि 8 दिवस येण्यासाठी। 8 दिवसानंतर आल्यानंतर आमची इतर मोठी यात्रा असते महादेवाची काठी कावडीची। तर मित्रांनो, आता आम्ही निघालोच आहे संगमनेर मधून। तर आम्ही डायरेक्ट शिखर शिंगणापूरला जाणार, तिथं दर्शन घेणार, तुम्हाला पण दर्शन देणार आणि तिथून जाणार जेजुरीला। तर चला जाऊया। तर मित्रांनो, यात्रेकऱ्यांचं जेवण चालू आहे, हे बघा आलेलो आहे। चला तर काठी कावडीचे दर्शन घेऊया। तर मित्रांनो, काठी कावडीचे दर्शन घेतलेलं आहे। आता आम्ही इथून जाणार आहे यात्रेकरून सोबत मुंगी घाट चढणार आहे। आज जेवण वगैरे केलेलं आहे, काठी कावडीचे दर्शन पण केलेले आहे। तर चला जाऊया मुंगी घाट चढून वरती। मित्रांनो, लाईन बघा, खूप जास्त अशी गर्दी आहे। ही लाईन पाठीमागं पूर्ण आहे, इथं माणसं बसले आहे। हा कळस खूप लांब पर्यंत लाईन आहे, कधी नंबर लागेल यांचा माहित नाही। खूप मोठी लाईन आहे, हे बघा पूर्ण लांब पर्यंत लाईन आहे खाली। तर मित्रांनो, आमच्या सर्व जणांचे दर्शन झालेले आहे। मित्रांनो, आता आलेलो आहे बळीचे दर्शन घेण्यासाठी। चला। बेलाचं पाठ आणि चैत्र एकादशीला तर मित्रांनो, सर्व काही व्यवस्थित दर्शन झालेलं आहे। आता आम्ही चाललेलो आहे पार्किंग मध्ये, गाडी लावलेली आहे आणि जवळपास 2-2.5 किलोमीटर पायी चाललेलो आहे आणि रात्रीचे जवळपास 3 वाजलेले आहे। तर चला जाऊया आता। इथून आम्ही डायरेक्ट जेजुरीला जाणार आहे। तर तुम्हाला डायरेक्ट तिथं भेटू नवीन ब्लॉग मध्ये। तोपर्यंत बाय बाय। तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। बाय बाय।